पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती। शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकी वर्ग चिंतेत होता। मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यासह खामगाव तालुक्यात पावसाने जबरदस्त हजेरी लावली असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। खामगाव येथील मुख्य बाजारपेठेतील फारशी नाल्यावरून पुराचं पाणी वाहत होतं। खामगाव येथील मडी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ पुराचं पाणी साचलं। खामगाव येथील सतीफैल भागातील ठाकूरवाड्यामध्ये पुराचे पाणी ओसंडून वाहत होते। खामगाव जवळील सुटाळा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे चारचाकी गाडी व पानटपरी वाहून गेली आणि सुटाळा व खामगाव संपर्क तुटला। खामगाव येथून जवळच असलेल्या सुटाळा येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात पुराचं पाणी शिरलं। खामगाव जवळील घटपुरीच्या नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी पुलावरून ओलांडून वाहत होतं। त्यामुळे खामगाव घटपुरी संपर्क तुटला। घुटपुरीच्या पुलावरून पूर गेल्यामुळे घुटपुरी, मांडका व हिवरा या गावांचा खामगाव सोबत संपर्क तुटला। घाटपुरीच्या जगदंबा संस्थान परिसरात पुराचं पाणी साचल्यामुळे भक्तांना दर्शनासाठी जाता येत नव्हतं। तसेच शेतामध्येही तुडुंब पाणी साचल्यामुळे पिकांचंही नुकसान झालंय। यामुळे शेतकरी वर्ग आसमानी संकट